NK न्यूजमध्ये आपले स्वागत। आजच्या ठळक बातम्या। क्रीडकतर्फे आयोजित समर लीग स्पर्धेत मेरीचा संघ विजय। नीटची परीक्षा पुढे ढकलली। MPL स्पर्धेसाठी नाशिकचे पंच मैदानात। 15 जूनपर्यंत पावसाची विश्रांती। तर पाहूया बातम्या सविस्तरमध्ये। परफेक्ट बिल्डकॉन व क्रीडक यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या 14 वर्षाआतील T20 समर लीग क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मेरी संघाने पटकावले। प्रथम फलंदाजी करताना नाशिक जिमखाना संघाने 20 षटकात 110 धावा केल्या। यात श्री बोंबले, अर्जुन गुप्ते, बेद मुथा शर्मा यांनी चांगली फलंदाजी केली। मेरी संघाने हे आव्हान 1 षटक व 7 गडी राखून विजय मिळवला। यात रुद्र मेने यांनी 30 तर विहान हेकरे यांनी 47 धावा केल्या। उत्सव आखाडे यांनी जिमखानातर्फे उत्तम गोलंदाजी केली। बक्षीस वितरण प्रसंगी परफेक्ट बिल्डरचे अनिल आहेर, NDCAचे समीर रक्टे, क्रीडकचे विनोद यादव, MVP नितीन ठाकरे, मच्छिंद्र देशमुख, धनंजय ठाकूर, संजय दळवी, दीपेश पारख, अब्बास अबुजीवाला, विशाल जाधव, संजय राणे आणि वंदना मारवा यांच्या उपस्थितीत झाले। यावेळी मालिकावीर रुद्र मेने सामना संपल्यानंतर म्हणाला, Rudra, what did you think about today's match? Did you have a plan for today or did you just go with the flow? How to do it? Today we had a target and we had to play according to that calculation. Then the batsman came and I ball at his favorite timing. Everyone did the same. But you had fewer balls left and you needed to score runs in those few balls. There was a difference of about 4 or 5 balls. What did you decide about the timing? Then he gave 5 or 7 runs to cover 5 or 7 balls with a single and a double. To cover that, we focused on singles and doubles. The batsman who was at the non-strikers end, sometimes he wasn't able to connect the ball with the bat. What were you telling him then? I told him, you're playing from too far, come a bit closer and play in the crease. When he did that and hit, it turned into a boundary. Thank you. आता बातमी परीक्षेविषयीची। 15 जून रोजी होणारी नीट परीक्षा ही 2 शिफ्टमध्ये न घेता एकाच शिफ्टमध्ये घ्या अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या होत्या। त्यानंतर आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। आता वळूया पुढच्या बातमीकडे। आता बातमी नाशिकच्या अभिमानाविषयीची। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित 4 जूनपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र प्रीमियर लीगसाठी नाशिकचे 2 पंच संदीप चव्हाण व वैभव हळदे यांची निवड करण्यात आली आहे। आता वळूया पुढच्या बातमीकडे। आता बातमी पावसाविषयीची। गेल्या काही दिवसापासून पावसाने दररोज हजेरी लावत होता। मात्र आता मान्सून 15 जूनपर्यंत विश्रांती घेणार असून तो त्यानंतर सक्रिय होणार आहे। NK न्यूजसाठी अस्मिता खैरनार, नाशिक। वेळ झालीये इथेच थांबायची। तोपर्यंत नमस्कार।